उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीराला थंडावा देणारा सब्जा आणि ड्रायफ्रुट्सने सजवलेला आणि मधाचा गोडवा असलेला अप्रतिम असा आज आपण बनवणार आहोत एकदम थंडगार मस्क मेलन कूलर। नमस्कार, मी मंदाकिनी लज्जतदार मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण टरबुजाचा ज्यूस म्हणजेच मस्क मेलन कूलर बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। एक मध्यम आकाराचं टरबूज घेतलंय, 2 चमचे सब्जा 10 मिनिटासाठी भिजवून घेतलाय, त्यानंतर बदाम पिस्ते किसून घेतले आहेत, 1 छोटी वाटी दूध आणि 2 चमचे मध घेतलाय। सगळ्यात आधी आपण टरबूज कापून त्याच्या फोडी करून घेऊ। आता मी ह्याची सालं काढून घेते। आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊया। ह्याच्यातल्या थोड्या फोडी मी गार्निशिंग साठी ठेवणार आहे आणि बाकीच्या आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। आता आपण टरबुजाच्या फोडी मिक्सरला लावून घेणार आहोत। त्याच्यात आपण हे दूध टाकूया, त्याच्यानंतर मध, त्याच्यानंतर बर्फ। आता हे मिक्सरला लावून घेऊ। तर हा ज्यूस आपण मिक्सरला लावून झालेला आहे। आता आपण गाळून घेऊया। सगळ्यात आधी आपण ग्लासमध्ये सब्जा टाकून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। त्यानंतर आपण आता ज्यूस ओतून घेऊया। वाव, मस्त दिसते। आता आपण 1 चमचा ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। त्याच्यात ठेवल्या होत्या थोड्या फोडी आपण टरबुजाच्या, त्या टाकून घेऊया। त्यानंतर आपल्याला आता बर्फ टाकायचा आहे आणि पुन्हा वरून आता ड्रायफ्रूट टाकून घेऊया। बदाम पिस्त्याचा किस भरपूर टाकूया। आता आपला टरबुजाचा ज्यूस तयार झालाय। आपला मस्क मेलन कूलर तयार आहे। सब्जा आणि ड्रायफ्रुट्स घालून एकदम छान दिसतोय। चव तर फारच अप्रतिम आहे। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कसा झालाय ते कमेंट्स मध्ये सांगा। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।